आपण पाहिलं तर म्हणजे एक प्रकारे बाहेरच्या लोकांना असं वाटतं की हद्दवाढ आम्ही करत असून हे का करत नाहीत, म्हणजे स्वतःचा विकास यांना नको आहे काय, अशा पद्धतीची भूमिका आज राज्यस्तरीय नेत्यांची झालेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी 24 एप्रिलला राज्य आमची मित्राच्या नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीमध्ये विचारणा केली की साहेब आपल्याला हद्दवाढ करणं गरजेचं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी हद्दवाढीच्या बाजूने आहे, कधी हद्दवाढ करावी. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे युडी खातं आहे, त्यांनी देखील 26 एप्रिलला एक बैठक आयोजित केली, त्यामध्ये ते स्वतः होते. त्याचबरोबर दोन्ही नगरविकासचे सचिव होते, आपले अधिकारी सर्व होते. त्यावेळेला देखील हाच निर्णय झाला की हद्दवाढ करणं ही आता काळाची गरज आहे. आणि असं होत असताना हद्दवाढ करणार म्हणल्यावर ग्रामीण भागातून त्यावर बहिष्कार टाकला जातो, हे अत्यंत चुकीचं आहे. माझ्या बाबतीत देखील अनेकांनी काही चुकीचं मत मांडलं, राजेश क्षीरसागर हे स्वार्थी आहेत असं कोणीतरी म्हटलं. पण मी त्यांना या ठिकाणी कुठलंही माझा इगो न ठेवता, त्यांना विरोध न करता एवढंच आवाहन करतो की तुमचा हक्क आहे हो या नाही म्हणण्याचा, पण दुसऱ्यावर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप करणं कितपत योग्य आहे. हद्दवाढ व्हावा ही माझी स्वार्थी भूमिका नसून निस्वार्थी भूमिका आहे. माझी ही भूमिका आहे की संपूर्ण जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, त्या भागाचा विकास झाला पाहिजे. पण राजकीय हेतूने जर कोणीतरी सांगतोय म्हणून जर कोणतरी पोपटासारखं बोलत असेल तर त्याला उत्तर देणं देखील मला काही मी योग्य मानत नाही. पण आज देखील माझी भूमिका अशी आहे की कोणतंही त्यांच्या विरोधात एकही वक्तव्य मला करायचं नाहीये. ग्रामीण भागातील नागरिक आपले आहेत, त्यांना आपण सामावून घ्यायचं आहे. बैठक झाली त्या बैठकीमध्ये महायुतीच्या महत्वाचे नेते किंवा त्या परिसरातल्या नेत्यांना बोलवलं होतं आमदारांना, त्यामध्ये तुम्हाला आमंत्रण होतं का? नाही, मला कोणतंही आमंत्रण, मी माहिती सांगितलं बैठक झाली नव्हती. माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर या ठिकाणचे पालकमंत्री आणि मंत्री आणि राजेश साहेब त्यांना भेटले होते. अशा अधिकृत बैठक कोणती त्या ठिकाणी झालेली नाही. विरोध असताना हद्दवाढी अटळत आहे सगळ्या नेत्यांचं यावर सहमत आहे, आपण नाही, कोण सहमत आहे आणि कोण नाही सहमत आहे ह्याच्यापेक्षा ज्या गावांना तुम्हाला हद्दवाढीमध्ये समावेश करायचा आहे त्यांची संमती आहे का नाही बघितलं पाहिजे ना. या एखाद्या ठिकाणी लग्न करत असताना मुलग्याला आणि मुलगीला दोन्ही पसंत पाहिजे, त्याशिवाय होत नाही. या संदर्भात जे लोकप्रतिनिधी आहेत पक्षाचे असतील किंवा आपण असेल यांची देखील भूमिका हद्दवाढीच्या बाजूलाच आहे. मात्र माध्यमांसमोर असेल किंवा नागरिकांसमोर असेल सांगताना त्यांना एक भूमिका घ्यावी लागते, अशा पद्धतीचं देखील एक समोर आलेलं आहे. नाही, असं काही समोर आलं नाही. माझी भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि सुस्पष्ट आहे की माझ्या मतदारसंघातील लोकांचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे की मी ज्या भागात प्रतिनिधित्व करतो, मला काय महापालिकेच्या कारभारावर किंवा बाकीच्या गोष्टी करायच्या नाही. ज्या लोकांना हद्दवाढीमध्ये यायचं नसेल तर हद्दवाढीमध्ये त्यांचा समावेश मनाच्या विरुद्ध करणं हे चुकीचं आहे. आणि मुळात 2017 साली कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची या ठिकाणी विकास प्राधिकरण झालेलं आहे आणि या प्राधिकरणाला अधिक निधी देऊन बळकट करा. मी स्वतः 2000 कोटी रुपयाची या 42 गावासाठी निधी लावा आणि बैठक बोलवा आणि DPR करा आणि गावं विकासात्मक करा, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. साहेब, जे लोकप्रतिनिधी शहरात राहतात मात्र हद्दवाढीला विरोध करतात असा एक मतप्रवाह आहे. असं काही नाही, कोणी कुठं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अनेक लोक शहरात राहतात, अनेक लोकांची असं म्हणणं चुकीचं होईल. अनेक लोकांच्या शहरात राहण्याच्या शेती ग्रामीण भागात आहेत की, फार्म हाऊस तिकडं आहेतच की, असं काय म्हणणं चुकीचं आहे. असे वादग्रस्त प्रश्न होऊ नये. सगळ्यांना एकत्र घेऊन समावेश निर्णय घेतला पाहिजे. प्राधिकरण केलं आहे, जी सूचना प्राधिकरण ज्यावेळी केलं, आज प्राधिकरण अस्तित्व असताना हद्दवाढ कशी करता येईल. मुळात प्राधिकरण निर्माण झालेलं आहे ना, त्याचं बळकट मग ह्यातली गावं काढून तुम्ही त्यात कसं देता, हा तांत्रिक मुद्दा आहे. याच्यामध्ये लोकांच्या मनाच्या विरोधात जाऊन कोणतीही घटना करू नये. शेवटी मला त्या विभागातला लोकप्रतिनिधी असल्यामुळं जे लोकांचं म्हणणं आहे आणि गावांचं म्हणणं आहे त्याच्याशी मला कायम मी या शहरातल्या नेत्यांना हद्दवाढीची घाई झालेली आहे. नाही, असं मला वाटत नाही. घाई म्हणा किंवा आणि म्हणा, ज्याच्या त्याची विचार ज्याच्या मतदारसंघाप्रमाणे त्यांना ती कल्पना आहे. परंतु आताही जिल्हा परिषदेचे मतदारसंघात निवडणुका लागणार. या निवडणुकांना एवढ्या घाईमध्ये काही निवडणूक आयोगाचे निकष पण आहेत, काही कायदे आहेत, त्यांना अनुसरून या ठिकाणी थोडं गडबडीचं वाटतं.